टोपी बिपी घातला तो ह्यानी पण घातला टोपी गॉगल. कोण तर घ्या दोघात. ह्याची टोपी त्याला की त्याची टोपी ह्याला. बनवा बनवी अशी हे बनवा बनवी. अरे सॉरी, टोपीचं काय मामला हे तुम्हाला सांगतच विसरलो मी. आता इथं मी आणि कार्त्या टोपी घातला होता आणि पुट्ट्याबाई टोपी घातला नव्हता. तर त्याचं कारण आहे, थांबा लस्सी पिऊन सांगतो काय झालं काय नाही. आणि तो चुका सुकी लस्सी पिऊ दे ना बघा. कार्त्या काय तर काय पप्पी बाबा पप्पी देऊ नको रे बाबा. हाय ते लस्सी फेकून टाकील बघ. आणि पुट्ट्याबाई काय माहित लस्सी पित नाही म्हणलं. मग का तिथनं निघाला लागलो. तेवढंच कार्त्या तुझा भाऊ बघ बॅनर मध्ये तीन मुली घेऊन उभाय आणि तू काय करायला लागला. मास्क लावून हिंडा लागला. आणि सरळ जायच्या ऐवजी आम्ही एकदमच गाडी फिरवला, कारण कार्त्याच्या डोक्यावरचं टोपी पडलो. त्याने मामा उचलून दिले. टोपी सांभाळता येत नाही. घेप कडू भाड्या ते मामाला हैराण केला की नाही. मामा धन्यवाद टोपी दिल्याबद्दल. आणि टोपीवरनं आठवलं की तुम्हाला टोपीचा अर्धच किस्सा सांगितला. आणि मेन मुद्दा तर हे, आम्ही कुठं चाललो तुम्हाला हे पण सांगितलं ना. आम्ही चाललो होतो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. आणि ऊन खूप होतं, त्यामुळे मी आणि कार्त्याचा टोपी घातला होतो. पुट्ट्याबाई टोपी घातला नव्हता. त्यामुळे पुट्ट्याबाई म्हणायला लागला होता मी गाडी चालवत नाही. पुट्ट्याबाई पण म्हणला असेल दोन निर्लज्ज माणसाच्या पाठीमाग मी काय लागू म्हणून त्यांनीच गाडी चालवायला घेतला. आणि पेट्रोल वगैरे भरून आम्ही निघा लागलो अक्कलकोटच्या दिशेला. आणि तो वळसंगचा टोल नाका पार करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट मंदिरापाशी. आणि आता माझ्या डोक्यात जे शंका आहे ते पण तुम्हाला असेलच. आता टोपी घातल्यावर केस बघा कसं झालेलं असते. थांबा काढून दाखवतो. मागच्या साईडच्या दरवाजातनं आम्ही नीट आतमध्ये आलो मंदिरात. आणि आज गुरुवार आहे म्हणून गर्दी तर खूप होतं. आणि आत येऊन एकदम असं मोकळ्या मनानं दर्शन वगैरे केलं. आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन बाहेर येऊन इथं 5 मिनिट जरा बसून घेतलो. आणि तेवढ्या ते बारकी दिदी टिक्का लावती म्हणली, मग टिक्का वगैरे लावून घेतलो. आणि 5 मिनिट बसायचं झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. आणि बाहेर आल्यावर मला हे छोटे छोटे हार दिसले जे खूपच सुंदर दिसायला लागले होते. आणि अचानक माझं लक्ष ह्या मूर्तींकडे गेलं. आणि त्यावर घातलेला हार बा किती सुंदर प्रकारे केलते. मग आम्ही तिकडनं निघून स्वामींच्या उभारलेल्या प्रतिमाकडे आलो. आणि इथं आल्यावर आम्हाला कळलं की इथं कलर द्यायचं काम चालू होतं. चला तर भाऊनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.